नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात चालू असलेल्या सरकारमध्ये नवा डबा जोडला गेला आणि तेव्हापासून आजपर्यंत तरी नव्या आलेल्या मंत्र्यांना खात्याचं वाटप काही झालेलं नाही. हे सगळे मंत्री सध्या तरी बिनखात्याचे आहेत. हे बिनखात्याचे मंत्री आपापल्या गावामध्ये जोर बैठका करतायत. यांच्या विरोधात सुद्धा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांनी बरेच दिवस विस्तार, खाते वाटप अशा सगळ्या गोष्टी न झाल्यानं सरकार अस्तित्वात नाही असा निष्कर्ष काढलेला आहे. सरकार लवकरात लवकर अस्तित्वात यावं आणि त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत अशी काळजी अचानक विरोधकांना वाटू लागलेली आहे. सत्ताधाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे तूर्त तरी दुर्लक्ष केलंय. लवकरच विस्तार करू असं नेहमीचं गाजर त्यांनी सगळ्यांना दाखवलंय आणि खाते वाटप सुद्धा होईल असा शब्द नवीनच आलेल्या मंत्र्यांना दिलेला आहे. एका बाजूला हे घडत असताना दुसऱ्या बाजूला पडद्यामागे या निमित्तानं बरंच काही घडतंय. अजित पवार हे अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी न्यायपूर्ण निधी वाटप केलं नाही असं सांगून आपल्या बंडातला एक आणखी कारणाचा मुद्दा एकनाथ शिंदे यांच्या गटानं पुढे केला होता. आता अजित पवार पुन्हा वित्तमंत्री होऊ पाहतायत का? अजित पवारांना वित्तमंत्री करायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांचं हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण खातं भाजपा काढून अजित पवारांकडे देईल का? इथपासून ते राज्यातल्या फेरबदलामध्ये कुणाला घरी बसवलं जाणार, कुणाला नव्यानं घेतलं जाणार आणि या सगळ्याचा परिणाम हा केंद्रातल्या राजकारणाशी कितपत निगडित आहे इथपर्यंतच्या विविध चर्चा सुरू आहेत. सर्वसाधारणपणे गमतीत बोलताना हवेत गोळीबार दोन ठार अशा पद्धतीची एक म्हण वापरली जाते. तशीच काहीशी स्थिती सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रात मंत्रिमंडळ आणि खाते वाटप याची चर्चा करणाऱ्यांची झालेली आहे. जो तो आपापल्या बुद्धीनं नवे नवे दावे करतोय, नव्या नव्या शक्यता मांडतोय. प्रत्यक्षात होणार काय याची कल्पना जे घडवणार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही नाही. पण त्यातही जे घडतंय त्याच्या अनुषंगानं जाणारे संकेत आणि होणारे राजकारण याची आज लक्षवेधीमध्ये चर्चा. विस्ताराचं गाडं अडलंय कुठं, खाते वाटप का होत नाही या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जोडलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत महेश तपासे हे राष्ट्रवादीतल्या ताई गटाचे प्रतिनिधी या नात्याने आहेत. आपल्या सोबत राष्ट्रवादीतूनच असल्याचा दावा करणारे दादा गटाचे प्रतिनिधी प्रशांत पवार आहेत. दोन्ही मान्यवरांचं चर्चेत स्वागत. आणि आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून सत्ताधारी गटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमदार राम कदमजी आहेत. मान्यवरांना या चर्चेत स्वागत करण्याबरोबरच पटकन जे दावे प्रतिदावे होत आहेत तेही ऐकवतो. त्या निमित्तानं प्रेक्षकांपर्यंत हा विषय आपल्याला सुस्पष्टरित्या पोहोचवता येईल. आपण पहिल्या घटकात पटकन पाहणार आहोत जयंत पाटील आणि त्याचबरोबर बच्चू कडू या दोघांचं म्हणणं काय आहे. त्यानंतरच्या टप्प्यात आपण पाहणार आहोत भरत गोगावले यांचं म्हणणं काय आहे. कुठल्याही खात्यावरती काही आणलेलं नाही. माननीय मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री यांची चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं की उद्यापर्यंत अंतिम निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. फोनची वाट पाहणारच आहे. मुख्यमंत्री फोन करते का नाही करत. बरेच जण असं वाटते का कोणी कोणी यज्ञ सुरू आहे, कोणी कुठे चाललंय. मोठी गंमत आहे सध्या चालू का घरची बायकोही कधी कधी विचारते का फोन येणार आहे का तुम्हाला. मला नाही विचारलं पण काही आमदाराला विचारत असाल का आपलं काही जमत नाही काय, तुम्ही तर लई कष्ट केले बाबा, लई मेहनत केली, गुवाहाटीला गेले, तिकडे गेले, बदलाम झाले, फोन आला नाही का कसं करा. आता हे असे प्रश्न चालू राहतात. आपल्याला 100% पालकमंत्रीपदची अपेक्षा आहे आणि ते 100% मिळावं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जसं आम्हाला सांगितलंय त्यासाठी आम्ही ठासून सांगतो. अजून तरी आम्हाला काही कळवलेलं नाही पण मला वाटतं 17 तारखेच्या आतमध्ये होणं अपेक्षित आहे, ते होऊन जाईल. आज उद्यामध्ये होईल असं सगळं चित्र आहे. आणि मी पण मंत्रिमंडळाच्या विस्ताराकरताच थांबलो होतो पण ही अशी घटना घडल्यामुळे मला नाईलाजाने नाशिक यावं लागलं आणि नाशिकहून गावी यावं लागलं. पण आता ऐकतोय की आज दुपारपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे चर्चेसाठी परत येतोय. मला पटकन विचारायचं आहे, महेश तपासे आपल्या पक्षाचे अध्यक्ष, ज्यांना इतर दुसरा गट अध्यक्ष मानायला तयार नाही, ते जयंत पाटील दीर्घकाळ सत्तेत होते. त्यांना अचानक हा साक्षात्कार कुठनं झाला की राज्यात नव्या मंत्र्यांना खाती लवकर मिळाली नाहीत तर सरकार काम करू शकत नाहीये, राज्यात सरकार अस्तित्वात नाही, इथपर्यंतचा निष्कर्ष कसा निघाला असेल? महेशजी, आपल्याकडून आपला माईक बंद आहे, त्यामुळे तुमचा चेहरा दिसतोय पण आवाज येत नाहीये. महेशजी बोला. नाही, अजूनही अद्यापही आपला माईक सुरू झालेला नाहीये. मी आपल्यापर्यंत पोहोचतो एकदा पटकन या निमित्तानं, तोपर्यंत प्रशांत पवार यांना संधी देतो. महेशजींचं उत्तर आपल्याला ऐकायचंच आहे. महेशजी, ज्या पद्धतीनं विरोधकांचं म्हणणं असं आहे की नव्या मंत्र्यांना संधी दिली गेली नाही, नव्या मंत्र्यांना खातं मिळत नाही, तोपर्यंत हे सरकारच स्वीकारलं जाणार नाही. प्रशांतजी. एक वर्षामध्ये 43ची मर्यादा मंत्रिमंडळाची असताना फक्त 20 मंत्र्यांना शपथ देण्यात आली आणि उर्वरित जे मंत्री त्याचा शपथविधी 1 वर्ष झाला लांबणीवर गेला. त्याच्या अनुषंगाने एक मंत्र्यावर जवळजवळ 7-8-9 खात्यांची जबाबदारी आहे. त्यांना वेळ देता येत नाही. शेवटी त्यांना मतदारसंघही पाहायचा आहे, पक्षाच्या अनुषंगाने प्रचारही करायचंय, लोकांचे प्रश्न मांडायचे आणि खात्यालाही न्याय द्यायचा आहे. तर ह्या सगळ्या बाकीच्या राजकीय घडामोडींमध्ये मंत्र्यांचा खात्यावर दुर्लक्ष होतंय, हे सातत्याने सर्वांना जाणीव होणारी ही बाब आहे. आणि म्हणूनच जयंत पाटील साहेब जे बोलले त्याच्यामध्ये तथ्य आहे की 1 वर्ष झालं परंतु सरकार अस्तित्वात आहे की नाही हे दिसून येत नाही. त्याचं कारण असते, आता कालच्या 2 जुलैला राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना शपथविधी देण्यात आली, त्यांना मंत्री करण्यात आलं, अजितदादांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं, परंतु 11 दिवस झाले अजूनही त्यांचं खाते वाटप काय झालेलं नाही. ज्या संदर्भात म्हणजे आता अजितदादांना गृह खाते, अर्थ खात्याची आणि नियोजन खात्याची अपेक्षा असं म्हटलं जातं, पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसं काय हिरवा कंदील दिला जात नाही. आणि ज्या गोष्टीवर नेमकं ज्या मर्मावर शिंदे साहेबांनी बोट ठेवलं होतं की उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, नियोजन मंत्री अजितदादा पवार हे शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाही, हे शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये काम करू देत नाही, हे ज्या त्यांची तक्रार होती, आता अजितदादांनाच सरकारमध्ये सामील करून घेतल्यानंतर वास्तविक आता शिंदे साहेबांची काही तक्रार आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. आपण पटकन राम कदमांना संधी देऊ. आपण महेशजी दावा केलात की अजित पवारांना अर्थ खातं मिळण्यावरच सगळ्या गोष्टी जणू काही अडलेल्या आहेत. मला राम कदम आपल्याला विचारायचं आहे, जी गोष्ट घडलीच नाही त्याच्या आधारावर म्हणजे एखादा दावा करणं हा बाजारात तुरीसारखा प्रकार नाही का? आणि अजित पवारांना अर्थ खातं दिलं जाणार हे ताईगट इतक्या ठामपणे कसं सांगू शकतो? नाही, हा सगळा जरतरचा खेळ आहे. आणि आपण दोन्ही ठिकाणी पाहिलं असेल की उद्धव गटाकडे शिल्लक राहिलेले नेते यांची उद्ध्वस्त झालेली मानसिकता आणि बऱ्यापैकी आमदारांचा, खासदारांचा कल अजितदादांकडे आहे. आणि अतिशय अल्पमतात असलेले ताई गटातले सगळे नेते मंडळी आणि त्यांच्यासोबत असलेले काही आमदार यांची सगळ्यांची मानसिकता ही उद्ध्वस्त किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की पूर्णपणे फ्रस्ट्रेटेड अशा स्वरूपाची मानसिकता वेगवेगळ्या वक्त्यावरून दिसते. कसं ते तुम्हाला मी सांगतो. आता माझे जवळचे मित्र आहेत महेश तपासे, ते काय म्हणाले की शिंदे साहेब आणि त्यांच्या आमदारांना काय आक्षेप होते की अजितदादा त्यांच्या आमदारांना चांगला निधी त्या काळात देत होते. पण या काळात आता एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत, सगळ्या खात्यांचे प्रमुख ते आहेत, तर त्याच्यामुळे कोणाला किती निधी द्यायचा, काय निधी द्यायचा याचा सर्वस्वी निर्णय हा माननीय शिंदे साहेबांचा आहे. तर त्याच्यामुळे ती जी काही सभा पुढे आली त्यात काही तथ्य नाही. राम कदम, आपण असं म्हणता आहात की एकनाथ शिंदे कोणावर अन्याय होऊ देणार नाहीत. पटकन प्रशांत पवारांना आपण विचारूयात. प्रशांत पवार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हा प्रश्न आहे माझा. हो, पोहोचतोय. आपण सांगा, अजित पवार आताच्या स्थितीत कोणावर अन्याय करतील का? त्यांच्यावर सातत्यानं स्वतःच्या मनाचीच चालवण्याचा आरोप होत असतो. अजित पवार हे कोणावर अन्याय करण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या प्रकारे 3 इंजिन एक साथ धावणार आहे
तर महाराष्ट्राच्या प्रगतीकरता म्हणून अजितदादा हे काम कधीच करणार नाही. आणि आता कदम साहेबांनी सांगितलंच आहे की सर्वश्री आपलं मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये सगळं आहे. आणि मुख्यमंत्र्यांबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत. आता कसं आहे की हे ज्या पद्धतीने बदनामी कशी करायची, कारण की थैथयाट होऊन राहिला ना या लोकांचा. का तिकडे शिवसेनेचे आपल्या उद्धव ठाकरे साहेबांचा तर संजय राऊत सांगतात की हे जी. मुजरा करायला गेले, मुजरा करायला. अरे मुजरा करायला म्हणजे काय, हे रोज त्या मुजरा पाहायसाठी जात होते का? यांना कसं माहित मुजरा काय राहतं ना काय नाही राहत? अहो यांच्या मनात आता ती भीती आलेली आहे की हे 3 जण मिळून या महाराष्ट्राचा विकास करणार आहे. आणि या महाराष्ट्राचा विकास करत असताना 3 लोकांचं सरकार आहे, थोडं बहुत इकडे तिकडे होत राहतं. पटकन सगळे विचारून मिळून- घेऊयात मग प्रशांत पवार, पटकन विचारून घेऊयात महेश तपासेंना. महेश तपासे, आपण घाबरला आहात, भेदरला आहात, हे आरोप तर एक वेळ आपण कदाचित चर्चेसाठी मान्य कराल, पण पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही लोक अजित पवारांना बदनाम करताय असा गंभीर आरोप आहे प्रशांत पवारांचा. नाही, अजिबात चुकीचा आरोप माझे मित्र पवार साहेब प्रशांत रावांनी सांगितलंय. अजितदादा अतिशय कार्यक्षम नेते आहेत, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि प्रशांतजी, ह्याच्या आधीही 3 पक्षाचं सरकार होतं, त्याच्यामध्ये हेच विद्यमान मुख्यमंत्री महोदय, मला वाटतं नगर विकास खात्याचे मंत्री होते, अनेक मंत्री त्याच्यामध्ये होते. फक्त भारतीय जनता पार्टीच्या ऐवजी काँग्रेस पार्टी होती. म्हणजे हेच मंत्री, हेच अजितदादा उपमुख्यमंत्री, आमच्यातले जे 9 मंत्री झाले ते सगळे तेच मंत्री होते. त्याच्यामुळे फक्त भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एवढाच फरक पडलाय. आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मागच्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात काहीच विकास झाला नाही? कारण त्या काळामध्ये देखील राज्याच्या तिजोरीच्या चाव्या हे अजितदादांच्या हातामध्ये होत्या, खात्यामध्ये होत्या. आणि ते आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्धव साहेबांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते येऊ शकत नव्हते. त्याच्यामुळे तुम्ही असा आरोप करताय का की मागच्या सरकारने काहीच केलं नाही आणि त्याला याच्यावर अधिकारवाणीनं बोलण्यासाठी आपल्याकडे आहेत राम कदम. मला वाटतं महेश तपासे, राम कदम यांच्याकडे याबाबत सांगण्यासारखं खूप काही असू शकतं. मवियाच्या 2.5 वर्षात सरकारनं महाराष्ट्राचा विकास केलाच नाही का असा प्रश्न स्वतः महेश तपासे विचारू पाहत आहेत. रामभाऊ, तुमचं निरीक्षण काय आहे? अजित पवार अर्थमंत्री असताना आणि साक्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात प्रगती होत होती का? नाही, कसं आहे की अजितदादांकडे जे खातं होतं आणि राजकारणाच्या सीमांच्या पलीकडे जाऊन ते एक अतिशय पॉझिटिव्ह आणि विकासाचं काम करणारे नेते आहेत, हे आपल्याला मान्य करावं लागेल. मात्र राज्याचं प्रमुख पद कोणाच्या हाती होतं? श्रीमान उद्धव ठाकरेंच्या हातात होतं. कधी घरातून बाहेर पडले का हो? त्यांना फाईल काय असते, नसती काय असते, विषय काय असतात, महाराष्ट्र काय ठाऊक आहे त्यांना? काही ठाऊक नाही. अधिकारी खाजगी सांगतात की ब्रीफिंगच्या वेळेस त्यांना हसू येईल अशा प्रकारचे उद्धव ठाकरेंकडून प्रश्न विचारले जायचे. कारण ब्रीफिंग ज्या विषयाची होते आहे त्या विषयाचा ह्यांना काहीच अभ्यास नव्हता. कारण विधानसभागृहातलं भाषण आणि एखाद्या जाहीर सभेचं भाषण यात अंतर आहे. नेता आणि प्रत्यक्ष पद मिळाल्याच्या नंतर ते ऍडमिनिस्ट्रेशन पोस्टवर बसून ती सगळी कामं हाताळणे यातला फरक वेगळा आहे. यातला त्यांना 0 अनुभव होता. अत्यंत आळशी माणूस, घराच्या बाहेर न पडणारा माणूस, आणि या माणसाची पूर्ण दिवसातली 24 तासामध्ये अर्धा तास किंवा 1 तास एवढीच काम करण्याची क्षमता आहे. त्या माणसाकडून काय विकास होणार आहे? महेश तपासेंना पटेल का हे? कामं राम कदमजी, महेश तपासेंना हे सगळं पटेल का? एकदा 30 सेकंदात उत्तर घेऊ, मुद्द्याला त्यानंतर नवा आयाम आहे. नाही, आता मागचे मुख्यमंत्रीच्या कारभाराच्या संदर्भामध्ये वास्तविक तुम्ही शिवसेनेच्या एका प्रवक्त्याला बोलवायला पाहिजे होतं. मी जे सांगितलं ते परत एकदा सांगतो. राम कदम साहेब माझे मित्र आहेत, त्यांनी कदाचित ऐकलं नसेल. मी महेशजी, आपण बोलणं पूर्ण करा. आपण एक छोटा सल्ला दिला, त्यावरची प्रतिक्रिया देतो. राम कदमजी, आपणही ऐकताय. इंटरेस्टिंग गोष्ट होती, ज्या वेळेला उद्धव ठाकरेंची पाठराखण करायला आपण अपेक्षा व्यक्त केली महेश तपासेंची, त्यांनी सरळ सांगून टाकलं शिवसेनेच्या प्रवक्त्याला बोलवायला पाहिजे होतं. महेशजी, आपण आपलं म्हणणं पूर्ण करा. अजितदादांच्या संदर्भात होता. मी जो विषय आमच्या प्रशांत साहेबांना विचारला तो अजितदादांच्या संदर्भातला होता. अजितदादांच्या कार्यक्षमतेवर कोणालाच शंका घेण्याचं कारण नाही. परंतु तीच जोडी शिंदे साहेबांच्या रूपाने, अजितदादांच्या रूपाने, भुजबळ साहेबांच्या रूपाने, बाकीच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या रूपाने तिथे मंत्रालयात असताना मागच्याही सरकारने ठोस उपाययोजना केल्या, हे कोण नाकारू शकत नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आजारी असताना देखील त्यांनी मंत्रालयाचं जे त्यांचं कर्तव्य होतं जी. त्यांनी पार पाडलं. 1.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळे त्रासलेलो होतो. जवळपास बाजारपेठा बंद झालेल्या, आपलं इकॉनॉमी पूर्ण स्लो डाऊन झालेली, आणि अशा परिस्थितीमध्ये चांगलं काम केलं असं पारितोषिक देखील, असं बक्षीस देखील त्यांना देश पातळीवरच्या पहिल्या टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये ते आहेत. अशा पद्धतीचं ठीक मीडियाच्या आहे. माध्यमातून पण आपण आपल्याला गंमत म्हणजे लोक माझे सांगातीची दुसरी आवृत्ती कदाचित तुम्ही वाचलेली दिसत नाहीये महेशजी. त्यात नाही, काय लिहिलंय उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीबाबत ते वेगळं सांगायला नको. नाही, पवार साहेब एक राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत. त्यांचं अनेक लोकांबद्दल अनेक गोष्टीचं त्यांचं आकलन नसतं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलं. परंतु एक गोष्ट ही मान्यच करायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जर शिंदे साहेबांनी बंड नसता केला, जर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने ऑपरेशन लोटस नसतं चालवलं, तर मागचं सरकार 5 वर्ष चाललं असतं ना. यावर प्रशांत पवारांना मतप्रदर्शन एवढं करायचंय. केलं- महेशजी, यावर प्रशांत पवारांना मतप्रदर्शन करायचंय. जनता पार्टीला तसं विश्वासदर्शक ठराव नव्हता, तरी देखील राष्ट्रवादीतले 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. आता 10 दिवस उलटून गेलेत. एवढा कर्तबदार दादांना अजून खाती दिले जात नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार मॉन्सून सेशनच्या नंतर होईल अशी देखील आज बातमी आली. आणि दादांना देखील दिल्ली वारी करावी लागते, याचं दुःख आम्हाला आहे ना. प्रशांत अजून पवार आपलं उत्तर द्या. आमचे अजूनही नेते आहेत. प्रशांत पवार उत्तर द्या. महेश भाऊ, हा बाबा. तुम्ही जे म्हटलं होतं की मागच्या वेळेस सुद्धा दादांच्या हातात किल्ल्या होत्या, दादांनीच सरकार चालवलं ना. उद्धवजींनी कोण कुठे सरकार म्हणतंय? चालवलं? मी तेच आताही सांगतोय. त्यावेळेस सांगतोय. सुद्धा दादांची कॅपॅसिटी होती, आज सुद्धा दादांची कॅपॅसिटी आहे. एक दिवस मी लेट तेच होईल, सांगतो त्याच्याने काय तुम्हाला. मोठं फरक पडणार आहे? काही महाराष्ट्राचं कामकाज बंद झालेलं आहे का? आज महाराष्ट्राचं कामकाज फार सुंदर चालू आहे ना. कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही. प्रशांतजी, सरकार आपल्या आमचे दारी मित्र- सगळ्या ठिकाणी जातात. तुम्ही अजितदादांवर का बरं प्रश्नचिन्ह प्रत्येक जण प्रत्येक वेळेला आम्ही नाही हे देत करतो? आहे. किंवा अजितदादा आम्ही देतच गेले, नाही. आता सरकारच्या अजितदादा संदर्भातला गेले, अजितदादा या महाराष्ट्राचं प्रश्न जनतेचं चांगलं हा करता गेले आहे. प्रशांतजीने विचारला. आणि आम्ही तर बोलतच आहोत अजितदादा कार्यक्षम नेते. एक मिनिट माहिती. हा, आणि बोला. जे उद्धवजींबद्दल माननीय शरद पवार साहेबांनी जे लिहिलं आहे ते खरं आहे ना. त्याला कसं तुम्ही नाकारू शकता बरं? आजपर्यंत ते गळ्याला पट्टा लावून फिरत होते. जेव्हापासून हे सगळे इकडे तिकडे झाले तर पट्टा गायब झाला त्यांचा. आणि सकाळी बसून तो नुसतं तुम्ही प्रतिमात्मक काही या महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंट करता बोलायला पाहिजे. रोज सकाळी उठले की एकच तेच चालू राहते. अहो, लोक त्रासून गेले. प्रशांत पवार, आणि तुला- प्रशांतजी याच्यातला एक मुद्दा आणखीन घेऊ आणि पटकन त्यानिमित्तानं रामभाऊंना पण पटकन बोलतं करूयात. आपण असं म्हणलात की अजित पवारांना बदनाम करण्याच्यासाठी ही सगळी चर्चा चालली आहे. कोणाला त्यातून फायदा होणार आहे? कोणाची प्रतिमा उजळवायची आहे? आहे का संजय राऊत मध्ये ताकद? का हे काय मुजरा 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 मुजरा? अरे चांगले शब्द तर बोला. आम्हाला माहिती आहे की तुम्ही हे जे करून राहिले आहे हे घरगड्याचं काम करून राहिले का? सेनेमध्ये तुम्हाला उद्धव साहेबांच्या समोर तुम्हाला बक्षीस मिळालं पाहिजे याच्याकरता तुम्ही करून राहिले. अहो, डेव्हलपमेंटवर बोला ना तुम्ही की अजितदादांनी काय चांगलं कामं केल्या. जेव्हा उद्धवजी नसताना अजितदादांनी सरकार चालवलं ना, मग आता 2 दिवस लेट झालं, 8 दिवस लेट झालं तर काय फरक पडणार आहे? याच्यावर रामभाऊ एक प्रतिक्रिया रामभाऊ आपली अपेक्षित करतो. ज्या शब्दांमध्ये दिल्ली वारीला मुजरा ठरवलं जात आहे, दिल्लीला जाणं, केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाला भेटणं, सल्ला मसलत करणं, याची सातत्यानं बदनामी होते आहे. भारतीय जनता पार्टीला यावर उत्तर देण्याची इच्छा आहे का? प्रसादजी, कसं आहे की याच्याकडे थोडं जर आपण वेगळ्या दृष्टिकोनातून आणि भूमिकेतून पाहण्याची आवश्यकता आहे. ते असतील किंवा उद्धव ठाकरेजी असतील, यांची विधानं काय सांगतात? यांची विधानं सांगतात की यांचा पूर्णपणे मानसिक तोल आणि मानसिक संतुलन ढासाळलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जे आदरणीय देवेंद्रजी म्हणाले की यांना मानसोपचार तज्ञाची आवश्यकता आहे. कुठल्या तरी मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन नेमकं अशा प्रकारचे शब्दप्रयोग यांच्या मुखातून काय येतात ही तपासण्याची आवश्यकता. पण आपण खोलात गेल्यावर लक्षात येईल की ज्या घरामध्ये नोकर चाकर आणि रक्ताचे भाऊ सगळे सोडून गेले, आमदार खासदार मंत्री कधीच जात नाही, पण मंत्री पण सोडून गेले, आणि जे उरलेत ते कधी सोडून जातील याचा नेम नाही.
तर अशा स्थितीमध्ये मानसिक अवस्था उद्ध्वस्त होणं स्वाभाविक आहे. आणि जर मानसिक अवस्था उद्ध्वस्त झाली तर अशा प्रकारची विधानं त्यामुळे ती येत राहतात. तर त्याच्यामुळे आपण याच्यावर फार टीका टिप्पणी अशी चर्चा न करता जी. ते आपले जुने सहकारी राहिलेले आहेत त्यांनी कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे. क्रमांक 1. महेश तपासेंकडे याचं उत्तर असू शकतं का? महेश तपासे, आपल्याला इथे दिसतंय की भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर दादा गट सुद्धा सांगतोय की ज्या पद्धतीनं सत्ता वाटपाची चर्चा चालली आहे त्याला मुजरा ठरवणं, त्याला इतर पद्धतीनं शब्दांमध्ये बांधणं बरोबर नाही. सत्ता तुम्ही पण राबवली, तुम्हालाही कुठं 2014च्या आधीच्या सरकारच्या वेळेला 39 दिवस झाले सरकारचं खातं वाटप करता आलेलं नव्हतं. अहो प्रसाद साहेब, हे संजय राऊत 100 वेळा मुजरा करायसाठी आले आहेत आमच्याकडे. मग त्यांना काय म्हणायचं? जी काय तेव्हा तर प्रशांतजी उत्तर घेऊयात. महेश तपासेंना बोलायची संधी दिली आहे, आपण तुमचं उत्तर घेऊच यात. महेशजी बोला. केव्हा उठेल हे काही एक वर्ष झालं. दादांबद्दल बोलणं इतकं एक सोपं वर्ष नाहीये. प्रसादजी, एक वर्ष झालं. दादांची बरोबरी नाही करू एक शकत ते. वर्षामध्ये 43 मंत्री नियुक्त करता आले नाही. फक्त 20 मंत्री केले. बाकीचे 23 मंत्री का केले नाही? एक वर्ष उलटून देखील हा फार मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये सरकारला बहुमताची आवश्यकता नसताना देखील नव्याने राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्री करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या विधिमंडळामध्ये काहीतरी फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. हा भारतीय जनता पार्टीचा ऑपरेशन लोटस नव्हे तर काय आहे? प्रश्न एवढाच आहे की तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी एवढं राजकारण करत लागलात की तुम्हाला त्या ठिकाणी दुसरं काय सुचतच नाही. आणि एवढं करून देखील 105 आमदार असलेल्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद नाही, हे तरी मान्य आहे की नाही? आज भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार वगळा 10 जे मंत्री झाले ते उर्वरित लोकांचा मंत्रिमंडळात नंबर लागणार होता तो लागणार नाही. शिंदे साहेबांसोबत 40 पण महेशजी, एका प्रश्नाचं उत्तर द्या. या सगळ्या गोष्टीला तुम्ही ऑपरेशन लोटस जबाबदार ठरवता? जी या सगळ्या उशीर होण्याला तुम्ही ऑपरेशन लोटस जबाबदार ठरवता आहात का? तुमच्या नंतर रामभाऊ सांगतील की हे ऑपरेशन लोटसचे साईड इफेक्ट आहेत का, परिणाम आहेत का? आधी महेश तपासे. राम कदमांना एकच प्रश्न विचारला. रामभाऊ माझे फार जवळचे मित्र आहेत. 2 तारखेला आपण राष्ट्रवादीच्या गटाचा शपथविधी केला. त्याच्या 4 दिवस आधी देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रवादीला उद्देशून भोपाळमध्ये काय वक्तव्य केलं हे पण सांगा ना. आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही दबावाचा वापर करताय, तुम्ही ईडीची भीती घालताय आणि अशा पद्धतीने तुम्ही फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात का? ह्याचं स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीने देण्याची आवश्यकता आहे. रामभाऊ याचं उत्तर द्यालच. आणखीन हेही आपल्याला स्पष्ट करायचं आहे. चर्चा मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाची असताना नरेंद्र मोदी काय बोलले हा मुद्दा लागू आहे का गैर लागू आहे? राम कदम, आपण बोलणार आहात. एकदा काँग्रेस असेल, एनसीपी पवार साहेबांच्या नेतृत्वातली असेल आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना असेल, आम्ही जेव्हा लोकांमध्ये जाऊ उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने किंवा विधानसभेच्या निवडणुकीने आम्ही आमच्या पद्धतीने आमची भूमिका मांडणारच आहोत ना. लोकांना हे पसंत नाही. माझं म्हणणं एकच आहे, लोकांना हे पसंत पडलेलं नाही. माननीय अजितदादा आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व लोक यांनी मोदीजींशिवाय या देशाला पर्याय नाही. 24लाच मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. आणि जर विकास करून घ्यायचा असेल तर आपण मोदीजींच्या सोबत राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण लक्षात घ्या, भूमिका व्यापक आहे. आणि अजितदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे पूर्णपणे मान्य केलंय की मोदींशिवाय पर्यायच नाही. त्याच्यामुळे चला, जर विकास करून घ्यायचा असेल मतदारसंघांचा तर मोदीजी आणि महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये सामील होणं हा एकमेव ऑप्शन, या आधारावर हे सगळे एकत्र आलेले आहेत. राम कदम, मग एक छोटा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पुन्हा पंतप्रधान बनवण्याच्या साठी अजित पवारांनी भूमिका घेतली, समजू शकतो. पण इतके दिवस झाले खातं त्यांना कुठलं द्यायचं यावरचे निर्णय का होत नाहीयेत? नाही, या बाबतीत अधिक अधिकारवाणीने माननीय मुख्यमंत्री स्वतः सांगू शकतील की काय कारण आहे. पण माझी जी 15 वर्ष आमदार आहे, माझी जी माहिती आहे ती आज आणि उद्यामध्ये कोणत्याही क्षणी खातं वाटप होईल. लक्षात घ्या की या सरकारची भूमिका सगळ्यांना समसमान वागणूक देत असताना राज्याचा विकास झाला पाहिजे ही अशी भूमिका आहे. आता अजितदादा अनेकदा उपमुख्यमंत्री राहिले, कॅबिनेट मंत्री, गृहमंत्री अशी महत्वाची वेगवेगळी खाती त्यांनी सांभाळलेली आहेत. खातं देताना ते त्यांच्या माना सन्मानाचं, जबाबदारीचं असावं. ज्या खात्यामुळे महाराष्ट्राला त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल असं असावं.
आणि त्यांच्यासोबत आलेली इतरही मंडळी, तीही मंडळी तितकीच तोलामोलाची आहेत. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्याही लोकांचा खाते विस्तार च्या सोबत जी. बाकीच्या लोकांचा देखील मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं आहे. अशा सगळ्या सर्वकष भूमिका आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे 18-18, 20-20 तास लोकांमध्ये काम करतात. तर अशा सगळ्या दोन्ही गोष्टींमुळे हा थोडा उशीर झालाय. बरं, पण याचा अर्थ असा नाही की महेश राज्याचा विकास तपासेंसाठी पुढचा मुद्दा आहे. महेश तपासे, आपल्याला असं वाटतंय की सोबत आलेल्या दोन्हीही विरोधी गटांना सांभाळून घेणं ही भाजपासाठी तारेवरची कसरत आहे. प्रसादजी, मला मनापासून आनंद होतोय की राम कदम साहेब आमच्या अजितदादांबद्दल एवढे मनापासून चांगले बोलतायत. तुम्ही 2014 मध्ये जो 70,000 कोटीचा आरोप केला होता तो खोटा होता, त्यावेळेला आम्ही बोलत होतो, आजही आम्ही बोलत आहोत. आणि तो आरोप तुमचा आता शेवटी तुम्हालाच तुमच्याच अंगलट येणार अशी परिस्थिती निर्माण झालेली. कारण 2014 मध्ये 70,000 कोटी सिंचन घोटाळा भाजपचा प्रत्येक प्रवक्ता दादांच्या संदर्भात हेच आरोप करत होता. आम्ही मीडियावर, चॅनलवर, प्रसाद तुमच्याही चॅनलवर अनेक वेळा आमची भूमिका मांडली, परंतु भारतीय जनता पार्टीने दादांवर टीका करायची एकही संधी सोडली नाही. आज बदललेली भूमिकेचं मी स्वागत करतो आणि निश्चितच चांगली भूमिका आहे. मला जी जी पण एका प्रश्नाचं उत्तर पटकन द्या. एका प्रश्नाचं उत्तर आपणही पटकन द्या. अजित पवारांवर सिंचनाच्या घोटाळ्याचे आरोप झाले, अजित पवारांवर आर्थिक विषयांमधल्या घोटाळ्याचे आरोप झाले. यामुळेच त्यांना कोणतं खातं द्यायचं याबद्दल संभ्रम या सरकारमध्ये असू शकतो का? आणि भाजपसाठी ही तारेवरची कसरत आहे का? महेश तपासे, 30 सेकंद आहेत. असं आहे, दादा अतिशय कर्तव्यनिष्ठ नेते आहेत. ज्या खात्याची ती जबाबदारी घेतात त्या पूर्ण एकदम तडीस नेतात, पूर्ण व्यवस्थित काम करतात. शेवटच्या घटकापर्यंत त्या खात्याचा, योजनांचा लाभार्थ्यांना फायदा मिळेल अशा पद्धतीची दादांची काम करण्याची पद्धत आहे. स्वाभाविकच त्यांचा कमांड हा जेवढा प्रशासनावर आहे तेवढा जनतेवर आहे. आणि एक कुठेतरी शिंदे साहेबांच्या गटातल्या लोकांना ह्या गोष्टीची भीती वाटते, भाजपलाही भीती वाटते. तुम्ही विचार करा, 105 आमदारांचा याच्यावरची पटकन दादा गटाची प्रतिक्रिया आणि भाजपची पण प्रतिक्रिया लागेल. आपल्याला यावर पटकन दादा गटाची आणि भाजपची प्रतिक्रिया घेण्याची गरज आहे. सगळ्यात आधी तर दादा गटाचे प्रतिनिधी अनात्यानं प्रशांत पवार, आपण सांगा, अजित पवारांच्या प्रतिमेला स्वच्छ करण्यासाठी योग्य खातं त्यांच्याकडे यावं तर कुठलं यावं? नाही, दादांची प्रतिमा ही ऑलरेडी स्वच्छच आहे. मलिन कोण करत आहे? हे विरोधी पक्षवाले करून राहिले. काँग्रेस हे करत आहे की दादांनी राजीनामा द्यायला पाहिजे, दादांनी राजीनामा. अरे पण तुम्ही पण तेच काम केलेलं आहे ना. दादांवर असे कोणते आरोप सिद्ध झालेले आहे? एक तरी आरोप सांगा. नाही झाले, मी तेच सांगतो नाही झाले. आरोप करणारे भाजपवाले सरकार चालवून राहिले, चालवतील ना. 2 दिवसामध्ये तुम्ही पहा. ते आता तुम्ही जसा महेश भाऊंनी म्हटलं ना, त्यांना इतक्या डिपार्टमेंटचं नॉलेज आहे, इतक्या मंत्रालयाचं नॉलेज आहे, त्याप्रमाणे त्यांना मंत्रिपद आपलं खातं मिळेल, जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेचं भलं होईल. असंच खातं माननीय अजितदादा पवार यांना मिळेल. पटकन रामभाऊंकडे जाऊयात. पटकन रामभाऊंकडे जाऊयात. राम कदमांनाही याचं उत्तर द्यायचं आहे की अजित पवारांना कोणतं खातं द्यायचं या प्रश्नाने भाजपाची झोप उडाली आहे का? तसा आक्षेप महेश तपासे यांचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेला की अजित दादा महाराष्ट्राच्या भल्यासाठी. अरे जो माणूस सकाळी 6 वाजेपासून काम करायला ऑफिसमध्ये बसतात, तो माणूस काय त्याच्यावर तुम्ही चार्जेस आहेत, असं आहेत, मुजरा करा, हे शोभतं का तुम्हाला? ठीक आहे प्रशांतजी, आपण राम कदमांना संधी दिली आहे. प्रशांतजी, राम कदमांना संधी दिली आहे, त्यांचा वेळ सुरू होतोय. प्रशांतजी, राम कदमांना वेळ दिली आहे, त्यांचा वेळ सुरू झालाय. लोकांवर केसेस सुरू आहे, याचा अर्थ हा नाही आहे. आणि ज्याला मुद्रा करायचा त्यानं सेना प्रमुखाच्या समोर मुद्रा. ठीक आहे, राम कदम बोलणार आहेत, वेळ मर्यादा आहे. रामभाऊ बोला. अजितदादांबरोबर आता याच्यानंतर जर अजितदादांच्या विरोधात जर या प्रकार नाही, या ठिकाणी उद्धव गटाचे कोणी नेते नाहीत, त्याच्यामुळे उगाच आपण त्यांना मोठं करण्याचा अर्थ नाहीये. ते जसं मगाशी म्हणालो की ते फ्रस्ट्रेटेड लोक आहेत, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करणं हे उत्तम औषध आहे. क्रमांक 1 बघा, लक्षात घ्या, आज उद्या कोणत्याही क्षणी खाते वाटप होईल, पण खाते वाटप झालं नाही म्हणून राज्य काही थांबलेलं नाही आणि अजितदादा पण काही घरी थांबलेले नाही. तेही त्यांच्या परीनं या सरकारच्या वेगवेगळ्या कामांमध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांना मार्गदर्शन करणं, त्यांचा अनुभवाचा उपयोग करून देणं हे निरंतर सुरू आहे. आणि खाते वाटपाला काही पहिल्यांदाच उशीर होत नाहीये. हा, पहिल्यांदा याची फार मोठी चर्चा होते,
पण खाते वाटप केंद्रातलं असेल, राज्यातलं असेल, त्याला काही वेळ लागत असतो. कारण अनेक बिंदू एकत्र करून ते सामोपचारानं ती भूमिका घ्यायची असते आणि त्यासाठी तो पूर्ण निर्णय सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. पण राम कदम, प्रश्नाचं उत्तर नाही आलं. अजित पवारांना कोणतं खातं द्यायचं याच्यावरून सरकारमध्ये द्वैत म्हणजे वाद आहेत का? वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतर आहेत का? कोणतेही वाद नाहीत. आणि भाजपची भूमिका अशी आहे की ज्या नेत्याला काम करायचंय ना त्याला खातं छोटं मोठं असत ते प्रत्येक खात्यात काम आहे. तुम्हाला जर महाराष्ट्राचा कायापालट करायचा असेल, ज्या खात्यात जाल तुम्ही त्या खात्याचा करू शकाल. तर त्याच्यामुळे मंत्रीपद हे व्यवस्थेसाठी आहे, गोरगरिबांचं भलं करण्यासाठी, त्यांच्या भल्याचे निर्णय घेण्यासाठी आहे. तर त्याच्यामुळे कुठलं खातं छोटं मोठं कुठलं खातं असत नाही. सगळी खाती तितकीच महत्वाची असतात. पण ठीक आहे, काँग्रेसवाल्यांचा थोडा वेगळा वैचारिक पूर्वीच्या कालखंडात वेगळा दृष्टिकोन राहिलाय की ज्या खात्यामध्ये मलाही चांगली ते खातं चांगलं, अशी भूमिका भारतीय जनता पार्टीची असत नाही. त्याच्यामुळे त्यांना कोणतं खातं द्यायचं ज्याच्यामुळे भाजपमध्ये कुठल्याही प्रकारची चिंता, घासपूस, भीती वगैरे अशा स्वरूपाची जे काही शब्दप्रयोग आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहेत. धन्यवाद. वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला इथेच चर्चा आटोपती घ्यायची. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.